तर हे गाईज कशा आहात सर्व. तर मी आहे श्वेता. तर तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा 15 दिवसाचा एक्सपिरियन्स. तर गाईज मला म्हणजे असं नाही आहे की मी अशी खूप मोठी क्रिएटर वगैरे झाली आहे आणि तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते. बट असं काही नाही आहे. पण माझं असं मन आहे की बाबा म्हणजे मी ज्या काही गोष्टी फील केल्या, ज्या काही गोष्टीला मी सामोरे गेले, तेच तुमच्यासोबत मी शेअर करावं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते. तर गाईज म्हणजे खूप दिवस झाले असं म्हणजे माझ्या डोक्यात होतं की मला मिनी ब्लॉग स्टार्ट करायचे आहेत. म्हणजे आता आपण बघतो जसं मोबाईल घेतला, इन्स्टाला असो किंवा यूट्यूबला असो, असं म्हणजे सगळ्या गर्ल्स असो किंवा मुलं पण असतात, ते पण क्रिएटर असतात, ते पण मिनी ब्लॉग वगैरे करतात. मग मी पण हळूहळू असं विचार केला नाही का, की आपलं पण असं काहीतरी असावं, आपण पण करू शकतो. बाकीचे करू शकतात तर आपण काय नाही करू शकत, असं म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला. त्यानंतर म्हणजे हळूहळू मी त्या गोष्टीवर विचार करत गेले की बाबा आपण केलं पाहिजे का नाही वगैरे, असं म्हणजे केला विचार वगैरे केला. आणि त्यानंतर एक दिवस मग मी अकाउंट ओपन केलं यूट्यूबचं. फर्स्टली तर मी आधी यूट्यूबलाच अकाउंट ओपन केलं होतं. त्यानंतर मस्त माझी श्वेता साळवी म्हणून अशी आय डी होती बरं का यूट्यूबला. मग मी त्याच्यावर असे व्हिडिओ वगैरे टाकत होते. पण मला रोज रोज काय टाकायचं हे कळलंच नाही, असं म्हणजे नाही का. मग त्यानंतर काय झालं, मी ते अकाउंट बंद केलं आणि मग स्टॉप केलं ब्लॉगिंग करायचं. आणि त्यानंतर बघा मी हळूहळू त्यानंतर ते सगळं स्टॉप केलं, ब्लॉग टाकायचे वगैरे. आणि त्यानंतर मग मी हळूहळू काय केलं, अजून म्हणजे मला कसं चांगले व्हिडिओ काढता येतील ह्याचा प्रयत्न केला. आणि मग मी हळूहळू व्हिडिओ वगैरे शूट करायला लागले. आणि त्यानंतर मग मी एक दिवस माझं यूट्यूबचं अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर मस्त असे व्हिडिओज वगैरे टाकत होते मी. मग त्यानंतर मला यूट्यूबचा पण छान सपोर्ट वगैरे भेटला. म्हणजे असे मी आधी वेगळेच व्हिडिओ टाकायचे, सॉन्गचे वगैरे असो. मग त्याला माझे वाढायला लागले नाही का, रील्सला लाईक वगैरे यायला लागले, त्या शॉर्ट्स व्हिडिओला परत मस्त सबस्क्रायबर वगैरे वाढायला लागले. तर मग मी विचार केला नाही का, असे दुसरे सॉन्गचे वगैरे किंवा असं काही दुसऱ्यांचं कॉपी पेस्ट करून टाकण्याऐवजी जर आपण स्वतःचं काहीतरी टाकायचा प्रयत्न केला तर चांगलंच आहे ना. मग त्यानंतर मग मी असंच मोबाईलवर बघत बघत गेले बाबा कसं काय करायचं वगैरे. जर आपल्याला यूट्यूबवर व्हायचं असेल तर आपण कसे व्हिडिओ शूट केले पाहिजे, कसं काय केलं असतं. तर माझं काही खूप मोठं स्वप्न आहे की मी एक चांगली यूट्यूबर व्हावी. कारण की ना म्हणजे मला असं खूप म्हणजे मनातून माझी इच्छा आहे की मी काहीतरी करून दाखवावं. मला तर माझ्या करिअरची खूप काळजी आहे, कारण मी एक मुलगी आहे आणि बाकीच्या पण ज्या सगळ्या मुली आहेत त्यांना पण माहितीच असतं की एका मुलीला स्वतःच्या करिअरची किती काळजी असते. तसंच माझं पण काहीतरी आहे. तर मला असं वाटतं की मी असं म्हणजे चांगलं काहीतरी करून दाखवावं आणि त्यामुळेच मी हे वालं चूज केलं आहे. असं नाही आहे की मी बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. माझ्या स्टडीचं पण चालू आहे, मी स्टडी पण करते वगैरे, कॉलेजला वगैरे जाते, मी सगळ्या गोष्टी मॅनेज करून हे सगळं करते. तर मग त्यानंतर मग मी ठरवलं मला आता यूट्यूब चालू करायचं आहे. त्यानंतर मग मी यूट्यूब चालू वगैरे केलं, मग व्हिडिओ वगैरे काढायला लागले. आणि असे काही माझ्याकडं प्रॉपर व्हिडिओ माझे येत नाही, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता म्हणजे मी ह्या फील्डमध्ये नवीन आहे, त्यामुळं म्हणजे मला माहीत नाही की बाबा कसं करायचं असतं कसं नाही. बट माझा करायचा प्रयत्न चालू आहे की म्हणजे जसं आपल्याच्याने होईल ना तसं करायचं. हळूहळू आपली ग्रो होत राहते. म्हणजे आपण आता बघा आज असे व्हिडिओ टाकतोय तर काही दिवसांनी अजून चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू. म्हणजे सगळ्या गोष्टी असतात ना वेळेनुसार चेंज होतात, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तसंच असतं प्रत्येकाचं. मग तुम्ही सुद्धा जर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये ट्राय करायचं असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा बरं का. असं नाही एकाच दिवसात आपल्या सगळ्या गोष्टी येत नाहीत. आणि जे प्रत्येक असे मोठे मोठे यूट्यूबर वगैरे आहेत ना, कंटेंट क्रिएटर वगैरे, ते काय असे डायरेक्ट मोठे झालेत का? नाही, त्यांनी पण अशी झिरोमधनं अशी शून्यातनं स्टार्टिंग केलेली आहे. तेव्हा ते कुठे आज आहेत. फक्त ना ती गोष्ट आपण करतोय ना त्याच्यावर ठाम राहायचं आहे आपल्याला की बाबा आपल्याला ह्या फील्डमध्ये करायचं आहे काहीतरी, तर त्याच्यामधनं बाहेर पडायचं नाही. पडलं तरी म्हणजे कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करून करायचं. मग तसंच असतं. मोठे कंटेंट क्रिएटर पण आहेत ना, त्यांनी पण शून्यातनं सुरुवात केलेली असती. फक्त त्यांनी त्या गोष्टीला वेळ दिलेला असतो, त्याच्यावर ते ठाम राहिलेले असतात, त्यामुळे ते आता त्या लेवलला पोहोचलेले असतात. मग तसंच आपलं पण आहे. त्यामुळे आपण पण ठाम राहायचं सगळ्या गोष्टीवर आणि सगळ्या गोष्टी करत राहायच्या. तर तसाच विचार करून मी यूट्यूब चालू केलं होतं. त्यानंतर मग माझ्या हळूहळू सबस्क्रायबर वगैरे वाढायला लागले. म्हणजे मी वेगळे व्हिडिओ टाकायचे ना तर वाढत लागले. मग त्यानंतर मग मी म्हटलं आता मी माझे स्वतःचे मिनी ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल. त्यानंतर मस्त मग मला यूट्यूबचा पण सपोर्ट भेटला. माझे छान सबस्क्रायबर वाढायला लागले हळूहळू. म्हणजे काय एवढे जास्त नाही आहेत पण नॉर्मल आहेत. पण मला त्याच गोष्टीचा आनंद आहे बाबा की आहेत आपलं काहीतरी आपण करतोय तर त्यातनं आपल्याला थोडंफार तरी काहीतरी भेटतं यश. म्हणजे नाही का, कुठेतरी आपण यशाच्या पायरीच्या जवळ असं हे चढायचा प्रयत्न करतोय, जवळ पण नाही पण चढायचा तरी प्रयत्न करतोय. तसंच काहीतरी झालं. मग त्यानंतर मी यूट्यूब वगैरे चालू केलं आणि मस्त व्हिडिओज वगैरे काढायला लागले. म्हणजे माझ्या
माझ्या ह्याने मी जसं काढायचा प्रयत्न करेल तसं मी काढते बरं का. मी आता सध्या एक स्टुडंट आहे म्हणून काय मला असे वेगवेगळे मोठे मोठे कुठे जाऊन कसं हे करायचं तसे व्हिडिओ जमत नाहीत काढायला, की म्हणजे असं रोज कुठे फिरायला जाणं वगैरे असो तसं नाही. जी आपली डेली लाईफ आहे ना मी तेच दाखवायचा प्रयत्न करते आणि तेच असतं म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये. एखाद्या वेळेस मी कुठे गेले वगैरे तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यानंतर बघा मग मी यूट्यूबला व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि त्यानंतर मग मी काही दिवसांनी मग इन्स्टाचं पण अकाउंट ओपन केलं. कारण की म्हणजे सगळे बोलत होते बाबा तू यूट्यूबला करतेयत, म्हणजे फ्रेंड्स असो माझे, खास करून तर माझे फ्रेंड्सच बोलत होते की तू यूट्यूबला करते तू इन्स्टाला का नाही करत वगैरे नाही का. पण माझं मन होतं की इन्स्टाला नको बाबा, यूट्यूबला ठीक आहे. मग हळूहळू मग मी पण विचार केला की बाबा नाही आपण इन्स्टाला पण करायला पाहिजे. कारण असं बोलतात की यूट्यूबपेक्षा जास्त इन्स्टाला लवकर ग्रो होते. मग तसंच मग असतं, म्हणजे मला पण एवढं माहिती नाही. त्यानंतर मग मी मस्त ओपन केलं इन्स्टाचं अकाउंट आणि तिथे मी मस्त 500 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं. 500 दिवसाचं चॅलेंज म्हणजे घेतलं आहे बरं का, मी अजून काही पूर्ण केलेलं नाही आहे. पण त्यातले मी जे स्टार्टिंगचे 15 दिवस आहेत ना ते मी आज कंप्लीट केले आहेत. कंप्लीट म्हणजे माझे कालच कंप्लीट झालेत, म्हणजे 15 दिवसाचं चॅलेंज. म्हणजे 15 दिवस मी व्हिडिओ टाकलेत आणि त्याचं चॅलेंज पूर्ण झालं आहे. मग तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी ह्या 15 दिवसामध्ये म्हणजे माझा काय एक्सपिरियन्स होता किंवा मी काय काय गोष्टी फील केल्या, कुठल्या सिच्युएशनला सामोरी गेले किंवा म्हणजे काय काय गोष्टीची अडचण आली. तर गाईज खरंच खूप गोष्टीची अडचण आली मला. कारण जेव्हा मी स्टार्टिंग केली ना तेव्हा मला काहीच येत नव्हतं. म्हणजे मला एडिटिंग पण येत नाही, अजून पण मला प्रॉपर एडिटिंग येत नाही. मी नॉर्मल म्हणजे एडिटिंगमधला फक्त मला म्हणजे व्हिडिओचा नाही काय एडिटिंगमधला फक्त मला माहिती आहे तशी. म्हणजे मी एवढी प्रॉपर एडिटिंग नाही करू शकत. जी थोडीफार तुटकी मुटकी असते ना तेवढी करते. त्यासुद्धा गोष्टीचा प्रॉब्लेम येतो तुम्हाला. बाकी सगळ्या गोष्टीचा म्हणजे असं व्हिडिओ कसे काढायचे, व्हिडिओचा अँगल कसा असला पाहिजे, कसं नाही, कसं परत काय दाखवायचं रोज, असं तसं खूप होतं. पण मी म्हणजे केलं बरं का. 15 दिवसामध्ये खूप काय काय असं दाखवायचा प्रयत्न केला, कसं पण असू गाईच. पण मी केला. आपण काहीतरी करतोय ना त्याला खूप महत्त्व असतं, ते कसं करतोय त्याला नाही, करण्याला महत्त्व आहे. मग त्यासाठीच मग मी पण हे सगळ्या गोष्टी केल्या बरं का. आणि त्या आज खूप छान वाटतंय मला की मी काहीतरी करू शकते बाबा. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते की माझा एक्सपिरियन्स काय होता 15 दिवसाचा. तर काही खूप छान एक्सपिरियन्स होता. काही गोष्टी वाईट पण होत्या, काही गोष्टी चांगल्या पण होत्या. म्हणजे असो माझी फॅमिली असो किंवा माझे फ्रेंड्स असो किंवा माझे रिलेटिव्ज असो, सगळे असो, त्यांचं पण काही गोष्टीमध्ये म्हणजे अजून तर प्रॉपर माझ्या पूर्ण फॅमिलीला माहिती नाही की मी असे व्हिडिओ वगैरे बनवते किंवा काही असं मी मिनी ब्लॉग वगैरे चालू केलेत. मेन पॉईंट ना माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला. मेन पॉईंट माझे पप्पा आणि मम्मी, त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. सपोर्ट म्हणजे कसं, प्रत्येकाला वाटतं बाबा आपल्या मुलींनी काहीतरी करायला पाहिजे. तर ठीक आहे, त्यांचा स्टार्टिंगला विरोधच होता बरं का, की नको हे सगळं चांगलं नाही आहे किंवा सोशल मीडिया वगैरे असं नाही करायचं आहे, काही गरज नाही आपल्याला नाही का हे सगळं करायची. तुम्ही स्टडी करा, स्टडीवर फोकस करा आणि त्याच्यातच तुमचं करिअर करा, असं माझ्या पप्पाचं तर म्हणणं असायचं. आणि मम्मीचं पण तेच म्हणणं होतं. पण नाही का मी त्यांना समजवलं की बाबा मला ह्याच्यात करायचं आहे, मग असं करायचं आहे तसं करायचं आहे. मी त्यांना काही गोष्टी म्हणजे प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते आणि त्याला आपल्याला म्हणजे त्यांना कसं कन्व्हिन्स वगैरे करायचं आहे ना हे आपल्यावर असतं. आणि कशाने कसं कन्व्हिन्स करतोय ते सुद्धा आपल्यावरच असतं. आणि त्यानंतर मस्त मी त्यांना सगळ्यांना समजवलं बाबा मला करायचं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही म्हणजे मी काही गोष्ट वाईट करायचा प्रयत्न करणार नाही. जसं मी दुसऱ्यांना व्हिडिओमध्ये बघते किंवा त्यांचे व्हिडिओ बघण्यामध्ये टाईम वेस्ट करते, तेच मला स्वतः करायचं आहे असं मी त्यांना सगळ्या गोष्टी समजवल्या. मग त्यांनी पण समजून घेतल्या मला. खूप त्या गोष्टीचा मला आनंद आहे माहिती आहे का. कारण की ह्या जगामध्ये ना बाकी कुणीसुद्धा समजून घेतलं ना, म्हणजे कुणीसुद्धा समजून नाही घेतलं तरी चालतं, बट आपली फॅमिली म्हणजे मेन करून तर आपले आई वडील जर आपल्याला समजून घेत असतील ना तर त्यापेक्षा आपल्याला काहीच नाही आहे ह्या जगामध्ये. तसंच काही आहे माझं. आणि मला माझी फॅमिली ना खूप सपोर्ट करते, मेन म्हणजे माझे मम्मी आणि पप्पा. त्यामुळे मी आज म्हणजे मी स्टार्टिंगला मागे काढलं होतं ना अकाउंट, त्यावेळेस माझ्या सगळ्यांचा घरच्यांचा विरोध होता आणि त्यामुळे मी पण अशी खचून गेले होते की बाबा नाही मला कोण सपोर्ट करत नाही आहे, मग मी कशाला करायचं नाही का. असं मी म्हणून बंद करून टाकलं ते अकाउंट आणि मी स्टॉप केलं होतं. पण हळूहळू नाही का मी असं कन्व्हिन्स वगैरे केलं घरच्यांना. मी माझ्या ह्याने त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर घरच्यांचा सपोर्ट वगैरे भेटला. मग त्यानंतर मी परत यूट्यूब चालू केलं आणि छानपैकी माझं यूट्यूब पण चालू आहे सध्या. पण म्हणजे मला अजून त्याच्यात खूप ग्रो करायचे, खूप मेहनत करायची आहे. त्यानंतर इन्स्टाला पण खूप मेहनत करायची आहे. आत्ता तर मी फक्त 15 दिवसाचं चॅलेंज पूर्ण केलं आहे. मला अजून 500 दिवसाचं चॅलेंज करायचं आहे. म्हणजे 500 दिवसाचं घेतलं होतं मी, त्यातले 15 दिवस कंप्लीट केलेत. बाकीचे राहिलेले दिवस मला कंप्लीट करायचे आहेत. आणि
मला तुमच्यासोबत म्हणजे शेअर करायचं आहे. म्हणजे मी असं काही अशी हे नाही आहे बरं का, माझी जी लाईफ आहे ना मी तीच तुमच्यासोबत शेअर करते आणि एकदम नॉर्मल आणि एकदम नॅचरल लाईफ आहे बघा माझी, काही वेगळी नाही असं मोठ्यांसारखी नाही का, म्हणजे एकदम मिडल क्लास फॅमिलीमधनंच आहे मी पण. आणि जसं आहे ना ॲज इट इज मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते, दाखवते. आणि मला सुद्धा असं वाटतं की तुम्हाला ते सगळं आवडत असेल वगैरे. असतात म्हणजे 50% लोकांना आवडत असेल, 50% लोकांना नाही आवडत. 50 पण नाही म्हणता आपल्याला येणार, कारण की असे नाही म्हणजे 20% लोकांना आवडलं ना तरी खूप झालं माझ्यासाठी. कारण हळूहळू म्हणजे मला असं वाटतं की मी पण त्यांना जसं आवडतं ना तसं मी करायचा प्रयत्न करेल. पण म्हणजे आवडतं, काही लोकांना आवडतं, काही लोकांना नाही आवडत, तसं सुद्धा असतं. तर गाईज असं असं करून करून मी 15 दिवसाचं चॅलेंज कंप्लीट केलं. खूप चढात उतार आले माझ्या लाईफमध्ये. आणि म्हणजे जर आपल्याला गोष्ट करायची असेल ना तर त्याच्यावर आपण ठाम राहिलं ना तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो, हेच माझं म्हणणं आहे. आणि तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. असं नाही आहे की आपल्याला चांगला क्वालिटीचा फोन लागतो किंवा चांगलं असं आपलं घर असायला पाहिजे किंवा आपण असं मस्त मोठे मोठे ट्रायपॉड असायला पाहिजेत, आपण रोज फिरायला जायला पाहिजे. असं म्हणजे कसं प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते, असं विचार करतात. म्हणजे जरी कोणाला स्टार्टिंग करायची असेल तरी पण नाही का असं वाटतं बाबा आपण तर काही घरातच बसतो. म्हणजे मी स्वतःचं एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते, कारण मला एका वेळ मला असं वाटायचं बाबा मी तर काही घरातच असते, फक्त कॉलेजला वगैरे जाते, मी काय असं टाकणार आहे लोकांसारखं वगैरे. पण नाही, आपण जी रोज आपली डेली लाईफ असते ना तेच आपल्याला तुमच्यासोबत शेअर करायचे, फक्त ती कशी शेअर करायची ते आपल्यावर डिपेंड आहे. तर तसंच म्हणजे नाही का, तुम्ही सुद्धा असं विचार करू नका. जर तुम्हाला सुद्धा स्टार्टिंग करायची असेल तर तुम्ही नक्की करा. आणि असं म्हणजे तुम्हाला माझ्याकडे बघून तर वाटतच असेल म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही, कारण की म्हणजे मी पण असं काय अजून खूप काय काय गोष्टी अचीव नाही केलेल्या आहे अजून. खूप मेहनत करायची आहे मला यूट्यूबमध्ये आणि तुमचासुद्धा चांगला सपोर्ट असू द्या माझ्यावर. आणि असंच म्हणजे सगळ्यांना माझा खरंच खूप म्हणजे खूप थँक्यू. तुम्ही मला छानपैकी सपोर्ट करता यूट्यूबला पण. आणि म्हणजे सध्या इन्स्टाला तर अजून एवढं काय नाही, म्हणजे आता शिकतं मी स्टार्टिंग केली आहे, पण तरी पण इन्स्टाला पण सगळे मला सपोर्ट करतील मी आशा ठेवते. आणि छान वाटते मला ब्लॉगिंग वगैरे चालू करेन, कारण की माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये मला चेंजेस दिसून येतात. ते आता सगळ्याच गोष्टी असो म्हणजे कुठली पण गोष्ट असो, म्हणजे मी माझं असं कसं डेली रुटीन असो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी नाही का असं छानपैकी हे करते. मला असं चेंज वाटतं ते माझ्या लाईफमध्ये. मी जसं ते मिनी ब्लॉग चालू केले तसं नाही का, म्हणजे त्याच्या आधी माझी लाईफ वेगळी होती. म्हणजे असं म्हणजे कसं राहायचं वगैरे त्याच्यामध्ये असो, किंवा असं नाही का कुठल्या गोष्टी कशा हे करायच्या त्याच्यामध्ये असो, पण खूप चेंज झालेत. मला पण खूप छान वाटतंय. आणि लोकांकडे लक्ष नाही द्यायचं गाईज, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. आणि खास करून मी त्याच गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि मी एवढी जी बकबक केली आहे ना त्यातनं तुम्हाला काहीतरी डोक्यात घुसलंच असेल की मी एवढं का बोलली आहे. तर गाईज तुम्हाला फक्त जर एखादी गोष्ट करायची असेल ना तर तुमचा फक्त फॅमिलीचा सपोर्ट असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता. आणि स्वतः त्याच्यावर त्या गोष्टीवर ठाम राहायला शिका. आणि खूप छान म्हणजे खूप काही ह्या जगामध्ये करण्यासारखं, फक्त आपल्याला काय करायचं काय नाही आणि कुठल्या हे रूटनं करायचं आहे ते पण आपल्यावर डिपेंड आहे. तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला सुद्धा असं काही करायचं असेल तर नक्की करा. आणि मी सुद्धा अजून काही एवढं मोठं काही केलं नाही आहे, पण मला असं वाटतं बाबा मी ज्या गोष्टी फील केल्या त्या गोष्टी तुम्ही सुद्धा फील करत असाल. आणि तुम्हाला सुद्धा स्टार्टिंग करायची असेल पण तुम्हाला ह्या गोष्टी वाटत असतील बाबा मी असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. पण नाही, जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना त्यावेळेस कळतं आपल्याला की काय होतं आणि काय नाही. कारण आपल्याला असं डायरेक्ट बोलायला सोपं वाटतं, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना त्यावेळेस आपल्याला त्याच्यावरचा चांगला एक्सपिरियन्स येतो. कारण स्वतः जेव्हा आपण एखादी गोष्ट फील करतो ना तेव्हा कळतं. कारण बोलायला तर सगळेच बोलतात, सगळेच हे करतात, पण जे करतं ना त्याला माहिती असतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि खूप छान म्हणजे खूप छान तुमची पण ग्रो होईल, खूप छान होईल अशीच माझी आशा आहे. आणि तुम्हाला ह्यातनं काय म्हणजे काय घ्यायचं आणि काय नाही हे तुम्हाला माहितीच असेल की मी तुमच्यासोबत काय हे सगळं शेअर केलं. माझा काही हेतू असं हे नव्हता की तुम्हाला असं काय हे करायचं. आणि मी काही एवढी मोठी क्रिएटर वगैरे नाही आहे, नॉर्मलच आहे, तुमच्यासारखीच आहे. आणि असं म्हणजे मी अजून एवढी काही अचीवच नाही केलेलं आहे. पण मला म्हणजे मी असं ठरवलं होतं की बाबा जेव्हा माझ्या म्हणजे ह्या चॅलेंजचे 15 दिवस कंप्लीट होतील ना मी तुमच्यासोबत हा म्हणजे माझा एक्सपिरियन्स शेअर करावा की कसा होता कसा नाही. खूप प्रॉब्लेम होते माझ्या लाईफमध्ये पण खूप म्हणजे व्हिडिओचा असो कसं असो मला अजून काहीच प्रॉपर जमत नाही, तरीसुद्धा मी करते. तर तुम्ही नाही का करू शकत असंच माझं म्हणणं आहे. आणि त्यामुळं मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की बाबा मी करू शकते तर माझ्याकडे बघून तुम्ही का नाही करू शकत. त्यासाठी तुम्ही सुद्धा असं काही तुम्हाला करायचं असेल तर नक्की ट्राय करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.
तोपर्यंत बाय.